झाला आणि मग परमात्मा येऊन जातात. आज शनिवार आहे सज्जन, शनिवार वाईट नाही. रामाने सुद्धा आणि कृष्णाने सुद्धा महादेवाची भक्ती केली आणि शनिवारचा उपासना खूप चांगली, किती चांगली. पिंपळाचं झाडाचं वृक्ष आहे. पिपलेश्वर भगवान की जय. कोण आहे हा पिपलेश्वर भगवान? पिंपळाच्या झाडाचा वृक्ष नेमकं कोण आहे हा, की ज्याचेच आम्हाला सेवा करायची, आमचा पितृदोष ग्रहदोष, जी अन्न शांती लागली ती सुद्धा जागते, जी आमच्या घरात अडीअडचणी कोणते त्रास आहे आणि या पिंपळाच्या झाडाची सेवा केल्यावर जाते. काय पुरावा आहे सज्जनो? तुम्ही ज्ञानोबरायांचं चरित्र ऐकलं. ज्ञानोबरायचे वडील, मागच्या पुराणातलं आपल्या जर नाही लक्षात राहिलं पण माऊलीचा इतिहास बघा. ज्ञानोबरायचे वडील संन्यास धारण केला आणि ते साधू महाराज इकडे फिरत फिरत आलते, सिद्धेश्वराच्या दर्शनाला गेले. माझ्या माऊलीची आई म्हणजे साधू महाराज चालले दर्शन करावा. डोक्यावर पदर घेतला आणि दर्शन केलं. महाराजांनी आशीर्वाद दिला संन्याशाने, पुत्रवती भवा. ती म्हणली बाबा मला कशी लेकर होईल? काय झालं बेटा, काय झालं? माझे मालकाने संन्यास घेतलाय. काय नाव आहे का? तिने नाव वगैरे पत्ता सांगितला. एक मुले, ए वृक्ष आहे ना पिंपळाचं झाड, हा याला 1.25 प्रदक्षिणा घाल. किती? 1.25 प्रदक्षिणा घाल. महाराज, श्री संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, किंवा सद्गुरु पायी ठेवी तो विश्वास, दासाचा तो दास होई त्याचा. आणि योगायोगाने तिने प्रदक्षिणाला सुरुवात केली. रोज सिद्धेश्वराचं दर्शन करावं, अभिषेक करावा, पूजा पाठ करावे आणि पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावा. काय फायदा झाला? फायदा एक झाला मायबाप सज्जनो. काय झाला? कारण तिचा जो पती गेलेला होता संन्यास घेऊन, तो परत आला आणि नंतर ही 4 रत्न त्यांना प्राप्त झाले. ते त्या युगातलं सांगू मायबाप. 2022ला मी चिंचोलीला कथा करत होतो. माझाही ॲक्शन झाला. 3 फूट माझं रक्त वाहिलं. माझा मुलगा भागवत कथा वाजवायला होता ह्याला साठगावला. आमची मंडळी लोकांच्या इथं शेतात कामाला, जमीन नाही मला, आणि मी शिवपुराण कथेला येत होतो. येत असताना ॲक्सिडेंट झाला. माझी दृष्टी गेलेली होती. मायबाप, मी जर खोटं बोलत असेल, इकडं गंगा आहे आणि इकडं माझा महादेव आहे. तुम्ही भुलावा आणि तुम्ही अमुक करावा याच्यासाठी नाही बोलायलो, पण प्रत्यक्षात अनुभव घेतला. महाराजांना माहिती माझी दृष्टी गेली होती. मला दवाखान्यात आणून टाकलेलं माहीत नाही, संभाजीनगर नेलेलं माहीत नाही, गावाकडे आणलेलं माहीत नाही, पण माझ्यासाठी समाजाने वर्गाने जमा केल्या. सज्जनो, मी देवाचा ऋणी, तुमचा ऋणी. ज्या समाजाने माझी किडनीच्या टायमिंगला माझ्या गावातल्या लोकांनी वर्गाने जमा केल्या, मला वाचवलं. आणि आता बी ज्यावेळेस 2022ला माझा ॲक्सिडेंट झाला, घटना घडली, त्यावेळेस सुद्धा अनेक गावातून जो भरपूर पैसा माझ्या खात्यावर टाकला, फोन पेला टाकला. मग गावाकडे आणलेलं माहीत नाही, काहीच कळत नव्हतं. पण चैत्र पौर्णिमेच्या जवळपास आमची मंडळी तुळजापूरला जायचं म्हणून निघालते. आवाज ऐकला, काय हे लेकरं बाळ सर्व बाजूला बसून जेप वगैरे करायचे. जे जे माणसं मला भेटायला यायचे पण मला भेटू देत नव्हते, लांब उभा राहायचे. त्यांना म्हणायचे बोलू नका, महाराजाला आवाज जाईल. आणि माझ्याजवळ मी माझ्या सतत जपात राहायचो. ओम श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मग आमच्या मुलांनी दिंडी चालवली त्या वर्षी बरं का दत्त महाराज. माझं मी कधी कधी का तापवतो त्याचं उत्तर आहे का? मी ह्या जनतेकडे बघून नाही तापत, आपल्यातलीच महाराज लोक, महाराज त्यांची इच्छा होती की दिंडी आम्हाला द्यावी. पण आमच्या आत्ताच वैकुंठवासी विठ्ठलजीदा ठोंबरे वारले, वर्षश्राद्ध झालं. अट्टल बेवडे होते, अट्टल 100 जवळपास कितीतरी लोकांना मी ह्या क्षेत्रात आणलं मायबाप. मग योगायोगाने लोकांनी अन्न बंद केलं आणि एका दिवसाचा रोजगार माझ्या खात्यावर टाकला. माझ्या मुलांनी यांनी दिंडी चालून आणली. पण काय महाराज लोकांची इच्छा होती आम्हाला द्यावत महाराजांनी दिंडी. ते जायचे, महाराजाचं काय खरं नाही, दिंडीत बंद पडते त्यांची, चला. मग ते दिंडीला गेल्यानंतर मी या माझ्या लेकीला म्हणायचं, बाई मला महादेवाच्या मंदिरात घेऊन जाय, पिंपळाच्या झाडापाशी घेऊन जाय. कोणीतरी यायचं, मला गाडीवर बसवायचं, महादेवाच्या मंदिरात न्यायचे. गावात आहे ते महादेवाचं मंदिर, मी बाहेर आलोय राहिला. पुन्हा मुलीला म्हणायचं, चल बाई पिंपळाच्या झाडापाशी घेऊन चल.
लेकर मला त्या पिंपळाच्या झाडापाशी न्यायचे आणि दिसत नसताना पशुपतिव्रत आज नाही महाराज, मी 2011 पासून करतोय, पण आज सांगायलो का आता जास्त वाढले म्हणून. आणि पिंपळाच्या झाडाची मी सेवा, दिवा लावायचो, पिंपळाच्या दाराला दोर बांधून, झाडाला ते दोर बांधून असं त्याला फिरायचो. सुरुवातीला 11 प्रदक्षिणा घातल्या, पुन्हा 21 घातल्या, पुन्हा 31 घातल्या, 51 घातल्या आणि 71 घातल्यानंतर 108 प्रदक्षिणा चालू केल्या. आणि मला 1.5 महिन्याच्या नंतर ते चालू केल्या. 1.5 महिन्यानंतर थोडी थोडी दृष्टी आली आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मला दिसायला. शनिवारच्या दिवशी जर आम्ही खरंच जर महादेवाची सेवा केली, शनिवारच्या दिवशी जर आम्ही खरंच जर पिंपळाच्या झाडाची सेवा केली आणि गुरुवारच्या दिवशी जर खरंच औदुंबरच्या झाडाची सेवा केली ना, कुणाकडेच बघायला जायची गरज पडणार नाही, भविष्यवाल्याकडे जायची गरज पडणार नाही, जाणत्या लोकांकडे जायची गरज पडणार नाही. माझ्या शिवपुराण आहे, माझ्या पुढं माझा महादेव आहे, माझी गंगा माता आहे, बकरे कोंबडे कापायची गरज पडणार नाही. आणि तुम्ही जिथं बघायला जाताल का, मसुबा आसरा गेलेले लोकच काढून देते, ह्याच्या पलीकडे त्यांना महादेव काढता आला नाही, त्यांना माझा पांडुरंग काढता आला नाही, त्यांना काहीच काढता आलं नाही. मग काय करावं शनिवारच्या दिवशी? जिला 40 वर्षापर्यंत लेकरू बाळ नव्हतं, सुलभा नाव आहे तिचं, आणि गाणगापूरमध्ये गेले ते, रोज पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची. आणि तिला त्या सरस्वती स्वामींनी सांगितलं, येता तुपाचा दिवा लावी जा, येऊन दही भाताचा नैवेद्य ठेवे जा जा, आणि सायंकाळच्या वेळेस तू प्रदक्षिणा घाली जा जा, तुझी इच्छा पूर्ण होईल, तुला मुलगी होईल, मुलगी. शब्द सहज माझ्या त्या महात्म्याच्या मुखातून निघाला, दत्त महाराजाच्या. आणि महाराज ती म्हणली, बाबा तुम्ही मला सांगितलं, पण लोक हसतील माझ्यासाठी, 40व्या वर्षात मुलगा झाला, लेकर 40व्या वर्षात. अगं जग पहिल्यापासून हसत आलंय आणि शेवटपर्यंत हसणारच आहे ग बाबा, मग काय करू, जगाने बोलू दे. आणि तिने ती पिंपळाच्या झाडाची सेवा केली सज्जनो, आणि तिला गर्भ राहिला. तिने मालकाला सांगितला, खूप काय प्रयत्न केले, खूप इकडं बघितलं तिकडं बघितलं, हे केलं ते केलं, सर्व केलं लेकर बनण्यासाठी, पण पिंपळाची सेवा करता करता तिला गर्भ झाल्याच्या नंतर त्या पती पत्नीने स्थानच मांडलं तिथं. आणि पर्व काळावरती त्या मुलीचा जन्म झाला. पहिली मुलगी झाली, नंतर मुलगा झाला. अशी पुण्यमय कथा महाराज. पिंपळचं झाड, चिंचाचं झाड, लिंबाचं झाड, असे काही झाडामध्ये माझ्या देवादिकांनी वास्तव्य केलंय. आणि तिन्ही देवाने औदुंबराच्या झाडामध्ये वास्तव्य केलंय. आणि प्रदक्षिणा संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान तर दिवा का लावा की, कारण जे जीवात्मे अतृप्त गेलेले आहेत त्या तृप्त जीवात्म्याची वासना शिल्लक राहते, म्हणून गर्भपात होतात, काहीतरी घटना घडते, नको ते त्रास होतोय, मासिक पाळीच्या वेळेस त्रास होतोय, असं त्रास होईल आपल्या घरातल्याला. तर त्या बिचाऱ्या लोकांनी माझ्या या शिवपुराण कथेतून महादेवाच्या साक्षीने सांगेल, मायबाप याला त्याला शरण जाण्यापेक्षा माझ्या महादेवाकडे या, माझ्या भोलेनाथाकडे या, माझ्या दत्ताकडे या, माझ्या जगदंबा मातेकडे या, आणि पांडुरंगाला सांगा, पांडुरंगा तुझी सेवा आम्ही करत आहोत, एकादशी धरत आहोत, उपासना करत आहोत, पण आमच्या नशिबात ही जी भोग आहे ते घालून टाका. मग पांडुरंग परमात्मा म्हणतात, तो भोग माझ्या पायावर टाका, मी निश्चित घालवीन. मग पंढरपूरला जर कधी गेलात ना, इकडं तिकडं दुकानात जाण्यापेक्षा त्या पांडुरंग परमात्म्याचे पाय बघा, त्याच्यापर्यंत जाऊ तर त्याचा चेहरा बघा, आणि त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याचे पाय धरा, समचरण दृष्टी, त्याचे चरण धरा. चरण धरल्यानंतर दुःख जात आहे, चरण धरल्यानंतर दुःख जात आहे. म्हणून कधी जर पंढरपूरला गेलात, दर्शनाला गेलात, त्याचे पायाला स्पर्श करा, चरणाला स्पर्श करा. का हो? आपल्या जीवनातलं दुःख निघून जावं, आपल्या जीवनातलं संकट निघून जावं. म्हणून हा शनिवार चांगला आहे, रविवार सुद्धा चांगला आहे. आता उद्याच्याला मी कथेमध्ये सांगणारच आहे. रामप्रभूंनी रविवारच्या दिवशी सूर्यनारायणची उपासना केली आणि रामेश्वराची लिंग वाळूची स्थापना केली. ते रामेश्वर उद्याच्या कथेमध्ये येणारच आहे. एकही वार वाईट नाही, एकही दिवस वाईट नाही. म्हणून कार्य करत असताना, जीवनामध्ये आपला जीवनाचा प्रवास चालू करत असताना जरी काही गोष्टी जाणवल्या, जा पिंपळा जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आयसे बळ रेडा बोले, करील ते काय नोही महाराज, परिपाये बीज शुद्ध अंगी.
अनेक प्रश्नाची उत्तर तुम्हाला भेटतील. म्हणून ही पुण्यमय कथा या ठिकाणी आता मी एक श्लोक म्हणतो.